हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत नवीन टॉपिक बघणार आहोत. त्यामध्ये असणार आहे आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक, चला स्टार्ट करूयात आपण. हा असणार आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यामध्ये आपण बघा इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ह्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय काय बघायचं, काय सिक्वेन्स असेल तो बघूयात आपण. ऑलरेडी मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं, सिक्वेन्स कसा असतो. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये जे असतं सुरुवातीला आपण काय बघत असतो, कुठल्याही टॉपिक्समध्ये इंट्रोडक्शन बघत असतो ना. तर ऑलरेडी वर लिहिलेलंच आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघणार आहे बघा जे काय तुमचे क्लासिफिकेशन असतील. ठीक आहे, अल्डिहाइड कसा असेल किंवा कुठले कुठले अल्डिहाइड असतात, जसं की ॲलिफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, कीटोन ॲलिफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, राईट. ते आपण टाइप्स बघूयात. त्यानंतर ह्याचे IUPAC नॉमेनक्लेचर बघूयात, जे की ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. IUPAC कार्बोक्सिलिक ॲसिड जर असेल तर कसं नाव द्यायचं, अल्डिहाइड असेल तर कसं नाव द्यायचं, आणि कीटोन असेल तर कसं नाव द्यायचं. फक्त ह्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला हे सांगेन, अल्डिहाइडसाठी प्रेफिक्स काय, सफिक्स काय, कीटोनसाठी काय, ॲसिडसाठी काय. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आणि महत्त्वाचा पॉईंट असणार आहे आपला बघा ह्यामध्ये, जो की असणार आहे प्रिपरेशन मेथड. ठीक आहे, प्रिपरेशन मेथड. प्रिपरेशन मेथड. त्यानंतर असेल बघा थर्ड पॉइंट असेल आपला फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. आणि शेवटचा आणि खूप महत्त्वाचा असेल जो असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर प्रत्येक टॉपिकमध्ये आपला हा सिक्वेन्स असणार आहे बरं का. इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर प्रिपरेशन मेथड असेल, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज असेल, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज असणार आहे. आता ह्या सगळ्यांपैकी जे महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यावरती डायरेक्टली क्वेश्चन येतात आणि मॅक्झिमम क्वेश्चन येतात, ते दोन पॉईंट असणार आहे आपला. कुठला कुठला असेल, एक असेल प्रिपरेशन मेथड आणि दुसरा असेल केमिकल प्रॉपर्टीज. याचा अर्थ असा नाही की इथून येत नाहीत बरं का, पण मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे ह्या दोन पॉईंटवरनं येतात. त्यानंतर प्रायोरिटी जाते फिजिकल प्रॉपर्टीला, त्यानंतर जाते इंट्रोडक्शन. क्लिअर? ठीक, चला आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करूयात. मग आता अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती पाहिजे त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे, चला तर बघूयात आपण अल्डिहाइड स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे, जाऊ दे इथंच लिहून देतो मी तुम्हाला, है ना. स्ट्रक्चर बघूयात आपण. स्ट्रक्चर बघा, अल्डिहाइडसाठी कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन, आणि या ठिकाणी काही जरी असलं तरी चालतं. काही जरी म्हणजे एकतर हायड्रोजन असायला पाहिजे किंवा कार्बन असायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या ग्रुपला काय म्हणतो आपण, अल्डिहाइड म्हणायचं. ठीक आहे, अल्डिहाइड. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर कीटोन बघा, कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी पण कार्बन पाहिजे, या ठिकाणी पण कार्बन पाहिजे, बस. ह्या ग्रुपला काय म्हणायचं मग, कीटोन म्हणायचं. आणि ॲसिड कशाला म्हणायचं सांगा बरं, कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी असेल OH, या ठिकाणी काही चालतं, हायड्रोजन असू द्या किंवा कार्बन असू द्या, ह्या ग्रुपला म्हणायचं काय, ॲसिड. आय होप तुम्हाला माहिती असेल फंक्शनल ग्रुप कुठले कुठले असणार आहे. कुठले कुठले फंक्शनल ग्रुप झाले आपले सांगा मग, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. गुड. ओके, चला नेक्स्ट बघूयात आपण. आता ह्यांचे क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर मेनली दोन प्रकारचे क्लासिफिकेशन असतात. मेनली दोन प्रकारचे, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एक असतो ॲलिफॅटिक, एक असतो ॲरोमॅटिक. आता ॲलिफॅटिक जर असेल तर ॲलिफॅटिक सांगा बरं एक्झाम्पल, आपण कसं डिनोट करतो ॲलिफॅटिकला, आपण R कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, हा झाला ॲलिफॅटिक. R कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी R असेल, हा पण ॲलिफॅटिक असेल. R कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी OH. हे R म्हणजे काय असतं बघा, R म्हणजे ॲलिफॅटिक ग्रुप असतो बरं का, नॉट अ बेन्झीन. ठीक, ह्याचे एक्झाम्पल बघा. आता ह्याचे एक्झाम्पल जर बघायचं असेल तुम्हाला, R इज इक्वल टू आपण कुठलाही अल्काइल ग्रुप घेऊ शकतो, CH3, C डबल बॉन्ड, O आणि H, हा झाला अलिफॅटिक अल्डिहाइड. त्यानंतर घ्या बघा CH3 कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी CH3 झाला अलिफॅटिक अल्डिहाइड. या ठिकाणी घ्या CH3 C डबल बॉन्ड O, या ठिकाणी OH असेल, झाला अलिफॅटिक. तिन्हीचे तिन्ही कुठले एक्झाम्पल आपले सांगा, हे सगळेच आपले अलिफॅटिकचे. ॲलिफॅटिक. आता बघूयात आपण ॲरोमॅटिक. तर ॲरोमॅटिकला आपण जनरली आरच्या ऐवजी AR लावत असतो बरं का. कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, हायड्रोजन. त्यानंतर AR कार्बन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल आता बघा, लक्ष द्या. इकडे तुमचं काही घेऊ शकता बरं का, तुम्ही R ग्रुप घेऊ शकता इकडे. फक्त एक जर AR असलं तर आपण ॲरोमॅटिक म्हणत असतो.
त्यानंतर बघा इकडे काय असेल AR, C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी OH असेल. घ्यायचे एक्झाम्पल बघा बरं. AR म्हणजे काय असतं आपलं बेन्झीन असतं, बेन्झीन. या ठिकाणी काय झाला अल्डिहाइड, ह्याला म्हणायचं ॲरोमॅटिक अल्डिहाइड. या ठिकाणी बघा या ठिकाणी AR झाला आपला, त्यानंतर डबल बॉन्ड O, या ठिकाणी घ्या CH3 झाला आपला ॲरोमॅटिक कीटोन. या ठिकाणी काय असेल बघा AR म्हणजे आपण घेतलेलं बेन्झीन, या ठिकाणी असेल C डबल बॉन्ड O OH. हे तीनही स्ट्रक्चर कशाचे असतील आपले ॲरोमॅटिकचे असतील. ठीक, क्लिअर आहे. ओके, सो कीटोन मध्ये आता दोन प्रकार असतात बरं का. कीटोन मध्ये एक असतं सिमेट्रिकल कीटोन आणि एक असतो अनसिमेट्रिकल कीटोन. ठीक, तर बघा कीटोनचे आणखी दोन टाइप्स असतात. कुठले कुठले असणार कीटोनचे? फक्त कीटोनचे असतात बरं काय. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असेल. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असणार. सिमेट्रिकल अँड सेकंड इज अनसिमेट्रिकल. आता सिमेट्रिकल बघा या ठिकाणी R ग्रुप आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी R ग्रुप, बरोबर आहे का. हेच आहे ना कीटोनचं स्ट्रक्चर. येस. त्यानंतर बघा हे झाला R डबल बॉन्ड O, या ठिकाणी R. काही जण म्हणतील आता सर हे तर सेमच आहे दोन्हीमध्ये, पण या ठिकाणी मी असं जर घेतलं हे R डॅश आहे, R डबल डॅश आहे, याचा अर्थ हे दोन R सेम आहेत का? नाही आहेत. आणि वरचे दोन R कसे आहेत? सेम आहेत. जर हे दोन्ही R ग्रुप सेम असतील त्याला म्हणायचं सिमेट्रिक कीटोन, आणि जर हे अनसिमेट्रिकल असेल त्याला म्हणायचं, सॉरी हे दोन जर वेगळे असतील त्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल कीटोन. घ्या एक्झाम्पल बरं ह्याचं. आताच बघितलं आपण ॲसिटोन, CH3 कार्बन डबल बॉन्ड CH3, दोन्ही ग्रुप सेम आहेत, बरोबर आहे. ह्याचे एक्झाम्पल घ्या. सपोज या ठिकाणी एका साईडला इथाइल आहे, एका साईडला मिथाइल आहे, CH2 CH3. ठीक आहे, झाला का अनसिमेट्रिकल. हा ग्रुप वेगळा, हा ग्रुप वेगळा. ओके, सांगा आता दुसरे एक्झाम्पल तुम्ही सांगा बरं. मग हा अलिफ आपला सिमेट्रिक मध्ये येतो का अनसिमेट्रिकल मध्ये येतो? सांगा. हा कीटोन. त्यानंतर सगळ्यांनी मला सांगायचे हा पण कीटोन सिमेट्रिक मध्ये येतो का अनसिमेट्रिक मध्ये येतो? त्यानंतर सांगा हा कीटोन सिमेट्रिक मध्ये येतो का अनसिमेट्रिक मध्ये येतो? फटाफट सांगायचं. ठीक आहे, सांगा बरं काय असणार आहे मग. हा असेल सिमेट्रिक सर, हा असेल सिमेट्रिक सर, आणि हा असेल अनसिमेट्रिक सर, बरोबर आहे का? यस. का बरं बरोबर आहे? हा ग्रुप सेमच आहे, इकडे सगळीकडे जावा सेमच आहे, हा इकडून पण सेमच आहे, इकडून पण सेमच आहे, हा इकडून वेगळा आहे, इकडे वेगळा आहे, म्हणजे हा अनसिमेट्रिकल झाला. क्लिअर आहे बेटा? ठीक आहे, चला आपण बघूयात नेक्स्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचा असणारा नेक्स्ट वाला आपला, जो की प्रिपरेशन मेथड. ठीक आहे, आपण आता काय बघितलेलं आहे? इंट्रोडक्शन. आता बघूयात प्रिपरेशन. खूप महत्त्वाचं आहे, मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे इथून असतात. ठीक आहे, चला. ओके, बघा जनरल मेथड्स फॉर प्रिपरेशन. त्यामध्ये आता पहिले प्रिपरेशन मेथड आपण काय बघूयात बघा, ज्यामध्ये तुमचा बोथ अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्ही बनतील असं रिॲक्शन बघूया. ठीक आहे, त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे बघा बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता बघा ऑक्सिडेशन म्हणल्यानंतर मेनली ऑक्सिडायझिंग एजंट हे दोन प्रकारचे असतात. ठीक आहे, कुठले कुठले असतात? एक असतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि एक असतो वीक ऑक्सिडायझिंग एजंट. समटाइम्स वीकला आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणत असतो. समजलं मी काय सांगितलं? एक असतात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, एक असतात वीक ऑक्सिडायझिंग एजंट, किंवा वीकलाच तुम्ही काय म्हणू शकता? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर आहे? ठीक, मग सर आता सांगा आम्हाला की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय करतात, कशाचं कन्वर्जन कशामध्ये करतात, किंवा कुठले कुठले असतात? तर बघा तुमचे जे काय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात ते मेनली आपण काय घेत असतो, की तुम्ही घ्या K2CR2O7 घ्या किंवा KMNO4 घ्या. ह्या दोघांना तुम्ही जर H+ सोबत ॲसिडिक कंडिशन मध्ये रिॲक्शन जर करत असाल किंवा बेसिक मध्ये जर केलात तर हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार. ठीक आहे, आणि हे काय करतात बघा, आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचं करायचे तर मला सांगा अल्कोहोल किती प्रकारचे असतात? यस, 3 प्रकारचे असतात. कुठले कुठले? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. गुड, बरोबर आहे का? यस सर. आता ह्यामध्ये काय होणार आहे मग? हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे, ह्या प्रायमरी अल्कोहोल वरती जर मी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तर ऑलवेज ऍसिड भेटतं. फक्त तुम्हाला काय बघायचंय? अल्कोहोल प्रायमरी पाहिजे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे, ऑलवेज काय भेटतं? ऍसिड भेटतं. त्यानंतर तुमचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि सेकंडरी अल्कोहोल आहे, काय भेटतं? कीटोन भेटतं.
ठीक आहे. टर्शरीवरती कसा जरी टाकला तरी रिॲक्शन होत नाही. करायचीच असेल तर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमध्ये रिॲक्शन होत असते. क्लिअर आहे? ठीक आहे सर. आपल्याला तर अल्डिहाइड बनवायचं आहे. इथे तर बनले ॲसिड आणि कीटोन. मग त्यासाठी आपण काय करायचं आता? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घ्यायचं आहे. ठीक. तर लक्षात इकडे बघा लवकर. आता हा आपला ऑक्सिडेशन बघायचं आहे. बाय K2Cr2O7 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 लिहून दिले बघा इथं. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स अल्डिहाइड आणि ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल गिव्स कीटोन. पण कोण देतं हे? वीक ऑक्सिडायझिंग एजंट देतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा हा तुमचा कुठला अल्कोहोल आहे सांगा बरं? हा आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याच्यावरती मी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकलेलं आहे. सुरुवातीला त्याचं काय बनतं? सुरुवातीला अल्डिहाइड बनतं. अल्डिहाइड. पण बघा आता अल्डिहाइड अगेन मोर रिएक्टिव्ह आहे. त्यामुळे अल्डिहाइडचं अगेन कन्वर्जन कशामध्ये होतं? ऍसिडमध्ये. बघा आपला फायनल प्रोडक्ट काय भेटलेला आहे या ठिकाणी? ऍसिड भेटलेला आहे. जर तुम्हाला असं सेम रिॲक्शन जर आली, प्रायमरी अल्कोहोल दिलाय, वर ऑक्सिडेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे अल्डिहाइड, दुसरा ऑप्शन आहे कीटोन, तिसरा ऑप्शन आहे ऍसिड. तर तुम्ही कोणाला करेक्ट करायला सांगा मग? अल्डिहाइडला का ऍसिडला? आता काही जण म्हणतात सर दोन्ही बनले की अल्डिहाइड आणि ऍसिड. पण तुम्ही फायनल प्रोडक्ट जो काय बनतो त्याला जास्त प्रायोरिटी द्यायची. म्हणजे काय बनेल आपला? ऍसिड. करेक्ट आन्सर ऍसिड. गुड. हा सांगितले बघा कुठला अल्कोहोल आहे सांगा? हा दिस इज अवर सेकंडरी अल्कोहोल. राईट. कुठला ऑक्सिडायझिंग एजंट आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणतं बघा मग? सेकंडरी अल्कोहोल स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कीटोन बनणार. बनला कीटोन. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलेलं बघा. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात बघा? प्रायमरी अल्कोहोल विल गेट ऑक्सिडाइज विथ CrO3 और पिरिडीन. ह्यालाच आपण कोलिन्स रिएजंट म्हणत असतो. कुठला रिएजंट? कोलिन्स. CrO3 आणि पिरिडीन. पिरिडीन म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये सुरू आहे सांगा बरं? बेसिक कंडिशन सुरू आहे. बरोबर आहे? बेसिक. किंवा दुसरा रिएजंट आहे बघा PCC. ह्याला म्हणतो पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ह्याचं स्ट्रक्चर CrO3 C5H5N म्हणजे पिरिडीन असतो आणि HCl असतो. तर हे काय करत असतात बघा? इथंच लिहून देतो मी वर. ठीक आहे. तुम्हाला जेणेकरून हे करता येईल, याच्यामध्ये रिवाइज करता येईल फास्टमध्ये. तर बघा या ठिकाणी लिहून देतो मी. तुमच्याकडे कुठला अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल आहे. ह्याच्यावर जर मी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जर टाकले, ठीक आहे, MOA म्हणजे काय असणार आहे? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट SOA. ठीक आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरीवर टाका, ऍसिड बनेल. सेकंडरीवर टाका, कीटोन बनेल. टर्शरीवर टाका, काहीच बनणार नाही. पण जर तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोलवरती माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तर काय बनतं? यस, तुम्ही जे विचार करताय तेच बनणार आहे. काय बनेल? अल्डिहाइड. आणि सेकंडरीवरती जर टाकला तर काय बनेल? कीटोन. टर्शरीवरती अगेन काहीच नाही होणार आहे. बस हे दोन जरी लक्षात ठेवलात तुमचे सगळे क्वेश्चन बनत असतात बेटा. फक्त तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग आहे का वीक आहे, आणि अल्कोहोल प्रायमरी आहे का सेकंडरी आहे हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. हे आपण बघितले डिग्री कसं बघायचं ते प्रायमरी सेकंडरी टर्शरी आपण बेसिक मध्ये बघितलेलं आहे ना, तिथून बघायचं. ठीक आहे. चला मग बघा इथे कुठला अल्कोहोल आहे? हा प्रायमरी अल्कोहोल आहे. काय बनलेलं आहे? अल्डिहाइड. हा सेकंडरी अल्कोहोल आहे. काय बनलेलं आहे? कीटोन. बरोबर आहे का? झालं आपलं करेक्ट. ठीक आहे. चला तर बघूया आता आपण नेक्स्ट. आता हा नेक्स्ट मध्ये काय दिलेलं बघायचं मध्ये, ह्याच्यामध्ये आता प्रिपरेशन मेथड झाली. पहिली प्रिपरेशन मेथड आपण काय बघितलं सांगा? फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. त्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, त्यानंतर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तिसरा पॉइंट आहे बघा डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिहायड्रोजनेशन? डी म्हणजे रिमूव्ह करणे आणि हायड्रोजनेशन म्हणजे काय सांगा बरं? सांगा. डिहायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह करणे. बरोबर आहे? हायड्रोजन रिमूव्ह करणे. तर काय करायचं बघा, त्या ठिकाणी जो आपण रिएजंट घेतो हे रिॲक्शन करण्यासाठी, तो आपल्याकडे कॉपर असतो आणि कॉपर टाकायचं आणि त्याला हिटिंग करायचं. बरं का? हिटिंग नाही दिली की रिॲक्शन होतच नाही. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय सांगा लवकर? डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ H2. ठीक आहे. काही जण म्हणतील सर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. नाही, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आपण डिहायड्रेशन म्हणत असतो. ठीक आहे. तर डिहायड्रोजनेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ H2. तर होतं काय बघा, आता जर मी एखादा, हे बघा कुठला अल्कोहोल आहे आपला, ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक लिहून देतो, काळजी नका करू. काय असणार आहे? हे बघा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे,
सेकंडरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल आहे. ठीक आहे, ह्याच्यावर काय टाकलेलं आहे आपण? कॉपर टाका, मस्त हीट द्या. कॉपर टाका, मस्त हीट द्या. ठीक आहे, कॉपर टाका, हीट द्या. कॉपर टाका, हीट द्या. काय होणार मग? जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर ऑलवेज त्याचं काय बनतं? अल्डिहाइड बनतं. काय बनतं? अल्डिहाइड बनतं. आणि सेकंडरी अल्कोहोल जर असेल त्याचं ऑलवेज काय बनतं? कीटोन बनतं. सॉरी, ऑलवेज काय बनतं? कीटोन बनतं. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल त्याचं ऑलवेज काय बनतं? अल्कीन बनतं. काय बनतं? अल्कीन बनत असतं. पण त्यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे बरं का. काय कंडिशन आहे सांगा बरं? तर जो तुमचा OH ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच असतो त्याला आपण काय म्हणत असतो सांगा लवकर? त्याला म्हणत असतो आपण बीटा कार्बन म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे महत्त्वाची कंडिशन काय असते बघा या ठिकाणी? हा जो काय तुमचा अल्फा कार्बन आहे तो अल्फा कार्बन कसा पाहिजे तुमचा? sp3 हायब्रिडाइज पाहिजे बरं का. जसं की तुमच्याकडे हे जर एक्झाम्पल असेल CH2 डबल बॉन्ड CH या ठिकाणी OH, तुम्हाला हा जर अल्कोहोल दिला ह्याच्यावर जर हे टाकलं ह्याचं ऑक्सिडेशन होत नाही बरं का बाळा. ठीक आहे, कारण या कार्बनचे हायब्रिडायझेशन sp3 आहे का? नाही. क्लिअर आहे. चला मग काय करायचं बघा आता ह्यामध्ये तुम्हाला लिहून तर दिली मी ट्रिक कशी बघायची ते. ठीक आहे, इकडे बघा आता सगळ्यांनी काय करायचं बघा. हे बघा, ह्या अल्कोहोलचा एक हायड्रोजन दिसतंय का सगळ्यांना? यस सर दिसतोय. ह्याचं मी स्ट्रक्चर व्यवस्थित काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा. CH3 ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी ऑक्सिजनला 1 हायड्रोजन आहे. बरोबर आहे. आता मी ह्या दोघांना हीट जर केलं कॉपर टाकून तर काय होतं बघा, हे 2 माझे H2 निघून जाणार आहेत बरं का. आणि आपल्याला हे माहिती ज्यावेळेस H2 निघून जातात त्यावेळेस इलेक्ट्रॉन देऊन जातात. बरोबर आहे. मग देऊन गेले म्हणजे काय झालं सांगा? हा इलेक्ट्रॉन ह्याला एक दिला, ह्याने ह्याला दिला, म्हणजे ह्या 2 कार्बन मध्ये काय बनलाय? डबल बॉन्ड बनलाय. बघा सर बनला म्हणून अल्डिहाइड. ह्याला आपण असं लिहू शकतो ना, CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी हायड्रोजन. बघा तुमचा अल्डिहाइड बनला का नाही? ह्याचं कॉमन नेम आहे ॲसिटाल्डिहाइड. ठीक आहे. तसंच कीटोन मध्ये करायचंय. इथला हायड्रोजन काढा, इथला हायड्रोजन काढा, H2 निघून जाईल, ह्यामध्ये डबल बॉन्ड बनणार आहे. बनला आपला कीटोन. आणि प्लस काय असतो? कुठला गॅस जर विचारलं तर कुठला? H2 गॅस असतो. आता बघा टर्शरी मध्ये बघा, आता तुम्हाला आता सांगितलं मी काय कंडिशन असते? अल्फा कार्बनला हायड्रोजन पाहिजे तरच अल्डिहाइड किंवा कीटोन बनतं. बरोबर आहे. हा तुमचा अल्फा कार्बन आहे. मला सांगा अल्फा कार्बनला तुमच्याकडे हायड्रोजन आहे का सांगा बरं? नाही हायड्रोजन. मग डिहायड्रोजनेशन होईल का इथं? नाही होणार आहे. मग काय होईल इथं? हाय टेम्परेचरला डिहायड्रेशन होत असतं बरं का. डिहायड्रेशन म्हणजे इथला एक OH निघून जातो आणि तिन्हीपैकी कुठला एक हायड्रोजन रिमूव्ह करा, वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. बघा कार्बन डबल बॉन्ड CH2 CH3 CH3 काय बनलं आपलं? आयसोब्युटालिन किंवा ह्यामध्ये आपण अल्किन म्हणत असतो. समजली का कंडिशन? ठीक आहे. डिहायड्रोजनेशन रिॲक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घ्याल, कॉपर घ्या, हीट करा, अल्डिहाइड बनेल. सेकंडरी अल्कोहोल घ्या, कॉपर घ्या, हीट करा, कीटोन बनेल. टर्शरी अल्कोहोल घ्या, कॉपर घ्या, हीट करा, अल्किन बनेल. क्लिअर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे हायड्रोलाइसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल डायहॅलाइड बघा. आता डायहॅलाइड जनरल 2 प्रकारचे असतात. एक असतो जेमिनल डायहॅलाइड, एक असतो विसिनल डायहॅलाइड. जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय? एकाच कार्बनला जर 2 हॅलोजन असतील त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड. बघा एकच कार्बन आहे त्या कार्बनला 2 हॅलोजन आहेत म्हणजे काय झालं? जेमिनल हॅलाइड. आणि विसिनल कशाला म्हणायचं? 2 कार्बन एकमेकाला कनेक्टेड पाहिजे, दोन्ही कार्बनला हॅलोजन पाहिजे. जसं की एक्झाम्पल बघा, या ठिकाणी R ग्रुप आहे, या ठिकाणी CH आहे, या ठिकाणी CH आहे, या ठिकाणी R आहे. इथं Cl घ्या, इथं Cl घ्या. ह्याला काय म्हणायचं? विसिनल डायहॅलाइड म्हणायचं. विसिनल म्हणजे काय? ऍडजसंट 2 कार्बनला 2 हॅलोजन असणे. जेमिनल म्हणजे काय? एकाच कार्बनला 2 हॅलोजन असणे. क्लिअर आहे? ठीक आहे. चला हा ह्यामध्ये काय विचारेल बघा आता, हायड्रोलाइसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल म्हणजे एकाच कार्बनला 2 हॅलोजन. मग काय करा, मी जर KOH घेतला तर हा OH मायनस असतो बरं का. इथं पटकन अटॅक करतो Cl निघून जाणार आहे, पटकन अटॅक करतो Cl निघून जाणार आहे. म्हणजे दोन्ही Cl निघतील, त्या ठिकाणी 2 OH लागतील. कुठली रिॲक्शन झाली मग? है ना, न्यूक्लिओफाइल आला, हा निघून गेला, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे. काय झालं बघा, 2 Cl गेले आणि 2 OH लागले. एकाच कार्बनवरती 2 OH अनस्टेबल असतात बरं का.
त्यानंतर काय बघा, हे अनस्टेबल कंपाऊंड बनलाय. इथून OH आणि हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, या ठिकाणी डबल बॉन्ड बनेल, म्हणजे काय बनला आपला अल्डिहाइड. आता हा कुठला आहे सांगा बरं, ह्याला आपण काय म्हणत असतो, टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड. टर्मिनल म्हणजे काय, शेवटच्या कार्बनला असणे. बघा शेवटचाच कार्बन आहे ना. जर तुम्ही टर्मिनल जेमिनल हॅलाइडचं हायड्रोलायसिस जर केला तर तुम्हाला ऑलवेज काय भेटतो, अल्डिहाइड भेटतो. आणि बघा आता तुमचा नॉन टर्मिनल आहे. नॉन टर्मिनल म्हणजे काय, शेवटच्या कार्बनला आहे का, नाही, कुठल्या तरी मधल्या कार्बनला असणार आहे. जसं की बघा, हे तुमचे 2 शेवटचे कार्बन झाले, ह्याला हॅलोजन आहे का, नाही, मधल्या कार्बनला 2 हॅलोजन आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं मग, नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड. आणि ज्या वेळेस तुम्ही नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइडचं हायड्रोलायसिस करता त्यावेळेस ऑलवेज तुम्हाला काय भेटतं, कीटोन भेटतं. बघा 2 OH लागले, 2 OH लागले, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, काय बनला, कीटोन. त्याचं कॉमन नेम काय आहे, ॲसिटोन. ठीक आहे, चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. हा बाय ऑक्सिडेशन ऑफ डायॉल. आता बघा डायॉल अगेन 2 प्रकारचे असणार आहेत, कुठले कुठले, विसिनल आणि जेमिनल. पण तुम्हाला विसिनल डायॉलची गरज आहे बरं का. जर तुम्हाला पर आयोडिक ऍसिड सोबत जर ऑक्सिडेशन करायचं असेल किंवा लीड टेट्रा ऍसिडेट सोबत जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर ऑलवेज कशाचं करतात, विसिनल डायॉलचं करतात. कशाचं, विसिनल डायॉलचं. सिम्पली तुम्हाला सिंपल मेकॅनिझम सांगतो बघा मी आता. फक्त काय करायचंय, HiO4 घ्या, हा 2 बॉन्ड ब्रेक करा, इकडे एक OH द्या, इकडे एक OH द्या. दिलात का 2 OH सांगा, समजलं काय केलंय आपण. फक्त ह्या 2 विषयानं मला बॉन्ड ब्रेक केला, इकडे OH इकडे OH, काय बनलं सांगा. आता हे R ग्रुप CH ला OH, CH ला OH. आत्ताच त्या अगोदर बघितलंय, एकाच कार्बनवरती 2 OH स्टेबल नसतात. मग बघा इथून वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, इथं वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, हा एक अल्डिहाइड बनेल, हा एक अल्डिहाइड बनेल, HiO4 चं कन्वर्जन HiO3 मध्ये होईल. ठीक आहे, इथं पण सेम असणार आहे बघा. आता या ठिकाणी काय केलं आपण, इथून बॉन्ड ब्रेक करा, इकडं OH द्या, इकडं OH द्या. ठीक आहे, आता एक कार्बनला 2 OH झाले, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, ह्या कार्बनला 2 R ग्रुप आहेत, कार्बनला 2 R कीटोन, 2 R कीटोन HiO3. किती सिंपल आहे रे, बरोबर आहे का नाही. काय केलं आपण, विसिनल डायॉलचं कन्वर्जन, हे बॉन्ड ब्रेक करा, कार्बन कार्बन OH OH लावा, एक कार्बनवरती OH अनस्टेबल असतो, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, जो काय बनेल आपला तो अल्डिहाइड किंवा कीटोन असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे आपली ओझोनोलायसिस रिॲक्शन बरं का. ओझोनोलायसिस, आता ओझोनोलायसिस 2 प्रकारचे असतात, एक असतं ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलायसिस, एक असतं रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस. तर ज्यावेळेस तुम्हाला बघा, द रिॲक्शन इज यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इन अल्किन. आता हे रिॲक्शन जनरली आपण कशासाठी यूज करत असतो, एखाद्या अल्किनमध्ये डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आटायचा आहे ते ओळखण्यासाठी आपण ओझोनोलायसिस हे बघत असतो. जसं की बघा तुम्हाला याचे पण सिंपल मेकॅनिझम सांगतो, फक्त हे लक्षात ठेवा, हे ओझोनायर जो आहे ह्यामध्ये हा इंटरमिडिएट बनत असतो बरं का, इंटरमिडिएट. ठीक आहे, तर बघा सिम्पली इथं काय करायचं आहे, आता ओझोन दिलेलं आहे तुम्हाला आणि H2O आणि झिंक दिलेला आहे. H2O झिंक दिला म्हणजे कुठलं ओझोनोलायसिस आहे, रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस झालाय, रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिस काय करायचं तर बघा, सिम्पली O3 दिला की हा बॉन्ड ब्रेक करा, दोन्ही इकडे एक ऑक्सिजन द्या, इकडे एक ऑक्सिजन, बनला तुमचा प्रोडक्ट. किती सिंपल आहे रे. काय केलंय, हा डबल बॉन्ड ब्रेक केला, इकडे ऑक्सिजन द्या, इकडे ऑक्सिजन द्या, काय लागला, R कार्बन हायड्रोजन डबल बॉन्ड O, RCHO आणि CH2O म्हणजे हायड्रोजन कार्बन हायड्रोजन O बनला. हा पण अल्डिहाइडचं स्ट्रक्चर कसं असेल मग, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन प्लस हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन. काय केलं आपण, फक्त हा डबल बॉन्ड ब्रेक केला, ह्याला डबल बॉन्ड O द्या, ह्याला डबल बॉन्ड O द्या, बस बनला तुमचा अल्डिहाइड. ह्या ठिकाणी काय कराल, बॉन्ड ब्रेक करा, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O बनवा, RCOR कीटोन बनला का बघा, यस कीटोन बनला सर. CH2 डबल बॉन्ड O, CH2 डबल बॉन्ड O अल्डिहाइड बनला सर. किती सोपं आहे रे, है ना. क्लिअर आहे सगळ्यांना. चला नेक्स्ट पुढे बघूयात आपण. तरी ओझोनोलायसिस लक्षात ठेवायचं बरं का, रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन भेटतं रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस मध्ये. ठीक आहे, ऑक्सिडेटिव्ह आहे पण तुमच्या सिलेबसला नाही ते, त्यामुळे आपण नाही घेत आहे. नेक्स्ट आहे आता फ्रॉम अल्काईन. आता अल्काईन मध्ये तुमचे हे कुचेरो रिॲक्शन असणार आहे, कुचेरो रिॲक्शन. त्यामध्ये हायड्रेशन म्हणजे काय करायचं सांगा बरं, ॲडिशन ऑफ
वॉटर. गुड, ॲडिशन ऑफ वॉटर. तर ह्या ठिकाणी एक स्टेटमेंट मी तुम्हाला लिहून देतोय बघा, खूप मस्त स्टेटमेंट आहे. जर तुम्हाला हे समजलं तर हे मेकॅनिझम बघायची गरज नाही बिलकुल. आता ह्यामध्ये पण दोन प्रकारचे अल्काइन असतात बरं का, दोन प्रकारचे. कुठले कुठले असतील? टर्मिनल अल्काइन आणि दुसरा कुठला असतो? नॉन टर्मिनल अल्काइन. बरोबर आहे. आता टर्मिनल आणि नॉन टर्मिनल म्हणजे काय? टर्मिनल म्हणजे शेवटच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड असणे. बरोबर आहे. जसं की बघा या ठिकाणी ह्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. आणि नॉन टर्मिनल म्हणजे काय? कुठल्या तरी सेंटरचा दोन कार्बनला ट्रिपल बॉन्ड असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही अल्काइन वरती हायड्रेशनची कंडिशन लक्षात ठेवा अगोदर, HgSO4 घ्या आणि Hg2 घ्या इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. किंवा तुम्ही इथं H2S असं ह्याला असं पण कंडिशन लिहिली जाते बरं का, H2SO4 प्लस HgSO4. हे कंडिशन जर घेतलात तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हायड्रेशनच्या वेळेस ऑल लिहून देतो. ठीक आहे स्टेटमेंट, ऑल अल्काइन is converted into ketone except इथाइन और ह्यालाच आपण काय म्हणतो? इथाइनला ऍसिटिलीन म्हणत असतो, ऍसिटिलीन. फक्त ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अल्डिहाइड मध्ये होतं बरं का, अल्डिहाइड मध्ये. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, तुम्हाला बाकी काहीच बघायची गरज नाही. काय स्टेटमेंट आहे सांगा? ऑल अल्काइन इज कन्वर्टेड इनटू कीटोन एक्सेप्ट इथाइन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रेशन. तुम्हाला काय घ्यायचंय? H2SO4 आणि HgSO4 जर असेल तर त्यावेळेस सगळेच्या सगळे अल्काइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं? कीटोन मध्ये होतं. फक्त एकच एक्सेप्शन आहे, कुठला? ऍसिटिलीन, म्हणजे तुमचा हा इथाइन. बरोबर आहे. ह्याच्यावर टाकले काय बनलं बघा, इथं अल्डिहाइड बनलेलं आहे. काय बनलेलं आहे? अल्डिहाइड. ठीक आहे. त्यामुळे बघा अदर अल्काइन्स मेनली गिव्स कीटोन. बघा हा कसा अल्काइन आहे सांगा? हा पण टर्मिनलच आहे, पण इथाइन आहे का? नाही. त्यामुळे ह्याचं पण काय बनवायचं तुम्हाला? कीटोन बनवा. आता या ठिकाणी बघा हे तुमचे हायड्रोबोरेशन आहे बरं का, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ह्यामध्ये तुम्हाला मस्त स्टेटमेंट लिहून देतो बघा. ह्याच्यामध्ये पहिले स्टेटमेंट वेगळ्यासाठी होतं बरं का. हे जे स्टेटमेंट आहे कशासाठी आहे? अल्काइनचं हायड्रेशन करण्यासाठी. आणि हायड्रेशन कशाच्या प्रेझेंस मध्ये करायचं आहे? H2SO4 किंवा HgSO4. ठीक आहे. आता एक आहे हायड्रोबोरेशन. तर हायड्रोबोरेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यामध्ये दोन प्रकारचे अल्काइन असतात. ठीक आहे, वर लिहून दिले तसं. एक असेल टर्मिनल आणि एक असेल नॉन टर्मिनल अल्काइन. तर ऑलवेज लक्षात घ्या, जर तुमचा टर्मिनल अल्काइन आहे, टर्मिनल अल्काइन, तर ह्यामध्ये टर्मिनल अल्काइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा? जर तुम्ही हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन जर केलात, ठीक आहे, ह्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट एकच स्टेटमेंट लिहून घ्या. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मध्ये ऑल अल्काइन इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. बस एक मिनिट ऑल नसणार आहे ह्याच्यामध्ये बरं का, दोन्ही नसणार आहे. ह्याच्यामध्ये लिहा ते ऑल टर्मिनल असं लिहा, ऑल टर्मिनल अल्काइन इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये? अल्डिहाइड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर नॉन टर्मिनल मध्ये बघा, ऑल नॉन टर्मिनल अल्काइन इज कन्वर्टेड इनटू कीटोन. बस तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, अल्काइन टर्मिनल आहे का नॉन टर्मिनल आहे, पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन हे लक्षात ठेवा की त्यावरती H2O आणि H2SO4 दिले हे बघा, किंवा हायड्रोबोरेशन कुठला असतो? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनसाठी रिएजंट कुठला असतो सांगा बरं?
हा रिएजंट असतो बरं का, ह्यावरती कुठला दिलेला असतो, या ठिकाणी असतो बघा BH3 फर्स्ट स्टेप मध्ये, सेकंड स्टेप मध्ये असतो H2O2 आणि NaOH. ठीक आहे, हे जर कंडिशन असेल ह्याला म्हणायचं कुठली कंडिशन, हायड्रोबोरेशन रिॲक्शन. जर अल्काइन असेल तुमचा तर अल्काइन बघा कसं आहे, टर्मिनल आहे का नॉन टर्मिनल आहे. जर टर्मिनल अल्काइन जर असेल आणि जर हे कंडिशन जर असेल तर ऑलवेज काय बनवायचं तुम्हाला, अल्डिहाइड बनवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर नॉन टर्मिनल असेल, रिएजन जर हा असेल तुमचा तर ऑलवेज काय बनवायचंय, कीटोन बनवायचं. त्यानंतर बघा तुमचा जर ऑल नॉन टर्मिनल जर असतील किंवा टर्मिनल असतील आणि हे जर कंडिशन असेल तर ऑलवेज काय बनवायचंय, कीटोन बनवायचंय. फक्त एक्सेप्शन कशामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट बघूयात. हे झालं फॉर अल्डिहाइड ओनली. आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या मेथड बघितल्या सांगा, ज्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही बनत होतं, बरोबर आहे. आता असा मेथड बघायचं ज्यामध्ये काय बनला पाहिजे, ओनली अल्डिहाइड बनला पाहिजे, ओनली अल्डिहाइड, ओनली अल्डिहाइड बघायचं. ठीक आहे, त्यामध्ये पहिली आहे बघा नेम रिॲक्शन, रोझन-मुंड रिॲक्शन, रोझन-मुंड रिडक्शन रिॲक्शन. तर ऑलवेज लक्षात ठेवा, रोझन-मुंड रिॲक्शन मध्ये जो स्टार्टिंग मटेरियल असतो तो अल्काइल क्लोराइड, सॉरी असाइल क्लोराइड किंवा अराइल क्लोराइड. ठीक आहे, म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप असणार तुमचा, असाइल क्लोराइड, RC+OCl. हे असाइल घ्या किंवा बेन्झॉइल क्लोराइड घ्या. ठीक आहे, फक्त तुमचा COCl हा फंक्शनल ग्रुप असला पाहिजे. COCl इकडे कुठलाही ग्रुप चालतो, ॲलिफॅटिक असू द्या, ॲरोमॅटिक असू द्या, कुठलाही असू द्या. तर COCl दिसला, त्यामध्ये H2PD इन बेरियम सल्फेट जर दिसलं, H2PD इन बेरियम सल्फेट असते सोबत बरं का, बेरियम सल्फेट, त्यावेळेस काय करायचं बेटानं बघा, ह्याच्यामध्ये H2 ची ऍडिशन करायची, H2 ची, ह्याला एक हायड्रोजन द्यायचा, ह्याला एक हायड्रोजन द्यायचा, बॉन्ड ब्रेक करायचा, काय बनणार आहे, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन. किती सिंपल आहे रे, किती सिंपल आहे. काय करायचं बघा, असाइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड in presence of H2PD in barium sulfate is known as रोझन-मुंड रिॲक्शन. इकडे R ग्रुप कुठलाही चालेल, अलिफॅटिक असू द्या, ॲरोमॅटिक असू द्या. ठीक आहे, काय बनलं तुमचं, इथं बी अल्डिहाइड बनला, इथं बी अल्डिहाइड बनलेला आहे, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला बेरियम सल्फेट जर दिलं नसेल, जसं की वरची रिॲक्शन बघा, इथं तुम्हाला जर बेरियम सल्फेट दिलं का, फर्स्ट रिॲक्शन नाही दिलं, जर बेरियम सल्फेट जर नाही दिलं, ओनली H2 दिला असेल तर फायनल प्रोडक्ट तुमचा अल्कोहोल असतो बरं का. हे गोष्ट लक्षात ठेवा, ह्याला स्टार करून ठेवा. जर तुम्हाला काय दिलंय बघा, असाइल क्लोराइड दिलाय, H2 दिलंय आणि PD पण दिलंय, पण बेरियम सल्फेट नाही जर दिला तर अल्डिहाइड पर्यंत रिॲक्शन थांबत नाही, अल्डिहाइडचं अगेन अल्कोहोल होतं. आणि जर तुम्हाला असाइल क्लोराइड दिला असेल, H2 दिला असेल, PD दिला असेल आणि सोबत बेरियम सल्फेट जर दिला असेल तर कुठं प्रोडक्ट थांबणार आहे आपला, अल्डिहाइड पर्यंत. एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? नेक्स्ट, स्टीफन रिडक्शन. आता स्टीफन मध्ये काय होतं, जो तुमचा सायनाइड दिसतो का, सायनाइड, RC+N, तर सायनाइडचं कन्वर्जन कशामध्ये होलं झाले सांगा बरं, अल्डिहाइड मध्ये झाले, अल्डिहाइड मध्ये, अल्डिहाइड मध्ये. आणि इंटरमिडिएट कुठला आहे सांगा, ह्याला आपण इमाइन म्हणतो, इमाइन, इमाइन म्हणा बरं का, विमाइन नका म्हणू, बरोबर आहे. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन H, ह्याला आपण ह्या फंक्शनल ग्रुपला इमाइन म्हणत असतो, इमाइन. तर काय करायचं बघा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही SnCl2 HCl आणि H2 असणार आहे, म्हणजे सिंपली तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी दोन हायड्रोजनचे ऍडिशन करा, इथे एक हायड्रोजन लागला, इथे एक हायड्रोजन लागला, सर इथे एक लागला, इथे एक लागला. आता काय होणार, आता करायचं वॉटर घ्यायचं, वॉटर घेतले की हा बॉन्ड ब्रेक होतो, इकडे ऑक्सिजन इकडे हायड्रोजन, बघा इकडे ऑक्सिजन इकडे हायड्रोजन, म्हणजे काय काय बनलाय, एक अमोनिया आणि एक अल्डिहाइड. घ्या एक्झाम्पल, इथं C2H5 म्हणजे इथाइल सायनाइड आहे, बरोबर आहे. घ्या इथं फक्त सायनाइड ग्रुपचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये करा, सिंपल रिॲक्शन आहे बाबांना. बघा इथं काय झालेलं आहे, सायनाइडचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये झालेलं आहे. किती सोपी आहे ना. ठीक, हे झालं आपली कुठली रिॲक्शन, स्टीफन रिडक्शन. काय होतं त्याच्यामध्ये सांगा बरं, सायनाइड इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ SnHCl आणि SnCl2 आणि HCl. ठीक आहे. रोझन-मुंड मध्ये काय होतं, असाइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ H2PD बेरियम सल्फेट, किंवा असाइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ H2PD. पण ह्याला रोझन-मुंड म्हणायचं नाही. रोझन-मुंड मध्ये काय कंडिशन आहे, नेम रिॲक्शन आहे बरं का, नेम रिॲक्शन, सायंटिस्टचं नाव आहे रोझन-मुंड.
ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त असाइल क्लोराईड घेतला त्यांनी, त्यानंतर H2 घेतला, त्यानंतर PD घेतला, त्यानंतर बेरियम सल्फेट घेतला आणि काय बनला, अल्डिहाइड. नेक्स्ट आता असणार आहे डायबाल H. डायबाल H नाव काय असेल सांगा बरं. डायबाल H, DIBAL आणि H, ह्याचं नाव असतं बघा डाय आयसो ब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. ह्याचं स्ट्रक्चर बघायचं का तुम्हाला. हा झाला ॲल्युमिनियम आणि आयसोब्युटाइलचं स्ट्रक्चर बघा, हा एक असेल, हे एक असेल आणि या ठिकाणी काय असणार आहे बघा, ह्याला एक हायड्रोजन असेल बरं. ह्याला कोण स्टेबल करत असेल, लिथियम. हे स्ट्रक्चर झालं बरं काय. डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड असणार आहे. ठीक आहे, तर लिथियम नाही या ठिकाणी, असं स्ट्रक्चर असेल तुमचं. डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, हे काय करतो बघा, हे तुमचा माइल्ड रिड्युसिंग एजंट आहे किंवा मोनोहायड्राइड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे बघा ह्याच्याकडे एकच हायड्राइड आहे ना, एकच हायड्राइड, त्यामुळे एकच हायड्राइड ट्रान्सफर करतो बरं काय, एकच हायड्राइड करतो ट्रान्सफर. ठीक आहे, त्यामुळे बघा आता जर डायबाल H तुम्ही जर सायनाइड वरती जर डायबाल H टाकलात, सायनाइड वरती, इथं पण काय बनतं तुम्हाला अगोदर इमाइन टाइप इंटरमिडिएट बनतो, इमाइन कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. मग इमाइनचा हायड्रोलायसिस केलं की आत्ताच बघितले बरी आपण, हा बॉन्ड ब्रेक करा, इथं ऑक्सिजन त्या बनलं तुमचा अल्डिहाइड बनला NH3. ठीक आहे, नेक्स्ट हे एक्झाम्पल घ्या, तुमचा डायबाल H दिलेला आहे, हे खूप महत्वाचं आहे बरं का, लक्ष द्या इकडे. आता इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण आहे, इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, तर हे डायबाल H कार्बन कार्बन डबल बॉन्डला काहीच नाही करत बरं का, काहीच नाही करत. मग करतं काय, काहीच नाही करत, कार्बन कार्बन डबल बॉन्डला काहीच नाही करत. ते कुठल्या बॉन्डला करतं, एकतर कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन पाहिजे किंवा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन पाहिजे किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन पाहिजे, त्याच्यावरती अटॅक करतो. मग बघा इथं आता ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला काही करेल का, काहीच नाही करणार सर. मग कशावरती अटॅक करेल, ह्या सायनाइड वरती. मग सायनाइडचं काय बनेल सर, इमाइन बनेल. मग इमाइनचं काय केलं सर, हायड्रोलायसिस. मग काय बनला सर, अल्डिहाइड. बघा बरं अल्डिहाइड बनला का. ह्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय केले का आपण, काहीच नाही केलेलं आहे ना. ठीक, नेक्स्ट बघा आता हे रिॲक्शन कुठली आपली, असाइल क्लोराईड असेल बरं का, असाइल क्लोराईड. इकडे घेऊयात आपण. ठीक आहे, या ठिकाणी बघा एकतर असाइल क्लोराईड असेल किंवा इस्टर असेल, ते दिसत नाही खाली थोडंसं. बघा इथे स्ट्रक्चर असं असेल, CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल CH3. चला टाकायच्यावर डायबाल H जर टाकला आपण, डायबाल H, तर आता सांगितलं मी तुम्हाला कशा कशावरती अटॅक करू शकतो, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड करतं का, नाही करत सर. मग इथं काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्याच्याकडे काय आहे, एक हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा अटॅक करा, हा निघून जाईल. काय बनलं बघा इथं, CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, बनला अल्डिहाइड. चालेल रिॲक्शन. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. हा हे रिॲक्शन आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल बेंझिन. मिथाइल बेंझिनला आपण काय म्हणतो, मिथाइल बेंझिनला आपण काय म्हणत असतो, हेच ना, मिथाइल बेंझिनला आपण काय म्हणतात सांगा, ह्याला म्हणत असतो आपण टोलिन म्हणत असतो, टोलिन. ह्याला म्हणायचं टोलिन, कॉमन नेम आहे बरं का. बेंझिनला मिथाइल असले टोलिन म्हणतो आपण. त्याच्यावरती बघा ह्याला म्हणायचं क्रोमाइल क्लोराईड. काय म्हणायचंय, क्रोमाइल क्लोराईड. तर क्रोमाइल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ CH2 घ्या, ह्याचं सुरुवातीला काय बनतो, हा कॉम्प्लेक्स बनतो बरं का, हा कॉम्प्लेक्स. आणि कॉम्प्लेक्स हायड्रोलाइज केले काय बनणार आहे, सिम्पली अल्डिहाइड बनणार आहे. मेकॅनिझम कोणी विचारत नाही तुम्हाला, MCQ टाइप क्वेश्चन असतात बरोबर आहे ना. त्यामुळे फक्त हे गोष्ट लक्षात ठेवा, टोलिन असेल, क्रोमाइल क्लोराईड असेल, वॉटर घेतला असेल, ॲसिड कंडिशन बरं का, त्यानंतर काय बनतं डायरेक्ट अल्डिहाइड. ह्याला दुसरी रिॲक्शन आहे बघा, त्यामध्ये CrO2 Cl2 च्या ऐवजी आपण CrO3 आणि अनहायड्राइड घेऊ शकतो बरं का, अनहायड्राइड. लो टेम्परेचरला रिॲक्शन करा, सेम तुमचा कंपाऊंड बनणार आहे, ह्याचा रेस्ट प्लस आणि हिटिंग करा, अल्डिहाइड बनेल. ठीक आहे, त्यानंतर गॅटरमन कोच रिॲक्शन बघा, गॅटरमन कोच रिॲक्शन. तर गॅटरमन कोच रिॲक्शन मध्ये काय असतं, स्टार्टिंग मटेरियल असतो बेंझिन, त्याच्यावर घ्या CO सोबत घ्या HCl आणि त्याची रिॲक्शन लेविस ऍसिड सोबत करा. हे काय झालं तुमचं, लेविस ऍसिड पाहिजेच बरं का, लेविस ऍसिड सोबत. ह्याचे मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितले असते इथं, पण तुम्ही म्हणाल सर गरजच नाही मेकॅनिझम, मग सांगून काय फायदा, बरोबर आहे ना. त्यामुळे मेकॅनिझमची गरज नाही तुम्हाला. जर तुम्हाला JEE ॲडव्हान्स किंवा नीट मध्ये जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल
तर त्यावेळेस तुम्हाला मी अवश्य इथं मेकॅनिझम सांगितले असते. ठीक, चला काय होणार आहे मग इथं बघा, कार्बन मोनॉक्साईड घेतला सर, HCl घेतला सर, लेविस ऍसिड घेतला सर, बेंझिन दिसला सर, मग काय करायचं आहे, बेंझिनला अल्डिहाइड लावून द्यायचा डायरेक्ट. सर दिला सर लावून अल्डिहाइड. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा CO आणि इथला H, हा COH डायरेक्ट बेंझिनला लावून द्या. सर बेंझिनला लावून दिला, काय बनलं, अल्डिहाइड बनला. पण कुठला अल्डिहाइड बनतो ह्याच्यामध्ये, ऑलवेज ॲलिफॅटिक बनतो का ॲरोमॅटिक बनतो. सर बेंझिन आहे म्हणजे काय असेल, सर ॲरोमॅटिक असणार आहे सर, बरोबर आहे, ॲरोमॅटिक. बेंझिनवरती बघा गॅटरमन कोच रिॲक्शन मध्ये तुम्ही ॲलिफॅटिक अल्डिहाइड बनवू शकत नाही. ऑलवेज कुठला अल्डिहाइड बनवू शकतो, ॲरोमॅटिक. क्लिअर, नेक्स्ट, गुड. चला नेक्स्ट काय आपल्याकडे, आता झालं हे झालं अल्डिहाइड. आता आपल्याला बघायचं कीटोन, ओनली कीटोन बघा, ओनली कीटोन आपण. ठीक आहे, चला तर बघा फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन. ग्रिग्नार्ड रिएजन कशाला म्हणायचं सांगावे, तर मस्त लिहून घेतो बरं का मी, RMgX म्हणजे तुमचा कुठला कुठला असू शकतो सांगा, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, बरं फ्लोरीन नसतो बरं का. आणि इकडे R ग्रुप तुमचा काही असेल, आपलं अल्काइल असेल किंवा आरायल असेल, म्हणजे ॲलिफॅटिक असेल किंवा अरोमॅटिक असेल. ठीक आहे, चला काय करायचं मग आता, करा रिॲक्शन. कशी रिॲक्शन करायची, त्याला सांगतो मी कशी करायचं ते. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन यांचं पोलरायझेशन कसं होतं, डेल प्लस आणि डेल मायनस. सर असं का बरं केलं तुम्ही, हां होतं तसंच. कसं होतं सर, कार्बन आहे, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे, आणि आपल्याला माहिती आहे सर नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन ओढत असतो. इलेक्ट्रॉन ओढला म्हणजे चार्ज कुठला येतो सर, निगेटिव्ह येतो. आणि कार्बन इलेक्ट्रॉन देतो म्हणजे चार्ज कुठला आला सर, पॉझिटिव्ह आला. पण कंप्लीट आला का पार्शियल आला, जर कंप्लीट इलेक्ट्रॉन घेतले असते तर कंप्लीट आला असता, पार्शियल इलेक्ट्रॉन घेतले म्हणून पार्शियल चार्ज आला आहे, बरोबर आहे. ठीक, चला हे तर झालं सर. आता RMgX कसं करायचं आहे, करा RMgX. इथे लिहितो मी RMg आणि X. सर मला माहिती आहे R म्हणजे कार्बन आहे आणि Mg म्हणजे मॅग्नेशियम आहे. ठीक आहे, मग R म्हणजे कार्बन, कार्बन म्हणजे काय झाला, मेटल का नॉन मेटल, सर नॉन मेटल. आणि मॅग्नेशियम मेटल, विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, नॉन मेटल. म्हणजे कार्बनवर चार्ज कुठला येईल R वरती सांगा, ह्यावरती येईल सर डेल मायनस, ह्यावरती येईल डेल प्लस. आणि ऑर्गॅनिक मध्ये ऑलवेज रिॲक्शन कुणाकुणासोबत होत असतात, एक पॉझिटिव्ह पाहिजे एक निगेटिव्ह पाहिजे, दोघांमध्ये रिॲक्शन होत असते का. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कधी होते का, नाही. निगेटिव्ह निगेटिव्ह कधी होते का, नाही. मग करा अटॅक, ह्या R ग्रुपचा या ठिकाणी अटॅक करा, हा बॉन्ड या ठिकाणी जाईल आणि ह्या निगेटिव्हला हा पॉझिटिव्ह लागेल. बघा बरं व्यवस्थित झालंय का, ह्या कार्बनला R ग्रुप लागला, येस सर. नायट्रोजनला MgX लागला, येस सर. बनली की नाही रिॲक्शन, ओके. आता काय करा, वॉटर टाकायचे. वॉटर टाकले काय होतं, सिम्पली हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे ऑक्सिजन द्या, इकडे 2 हायड्रोजन द्या, बनला आपला काय, कीटोन. किती सोपी मेकॅनिझम आहे ना. या ठिकाणी पण करा, लिमिटेड घ्या, एकच घ्यायचा आहे, एकच घेतला की अटॅक करा, हा निघून जाईल, बनला कीटोन. इथं बघा आता, इथं पण लिमिटेड म्हणजे एकच घेतलाय, ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, OR निघून गेला, काय बनला, कीटोन. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, इथं नाव दिसत नाही तुम्हाला आहे ना, हे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आहे बरं का, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. बेंझिन घ्या, बेंझिनवरती RCOCl घ्या, लेविस ऍसिड घ्या, ऑलवेज काय बनतं, ॲसिटोफिनोन बनतं, ॲसिटोफिनोन. तर लक्षात घ्या तुम्ही, हे जे काय फ्रिडल क्राफ्ट अल्कलेशन रिॲक्शन मध्ये आपण ऑलवेज ॲरोमॅटिक कीटोन बनवू शकतो बरं का, नॉट ॲलिफॅटिक. ठीक आहे, ह्या झालं आपल्या प्रिपरेशन ऑफ कीटोन. नेक्स्ट बघणार आहे आपण, हे झालं आपलं प्रिपरेशन. ठीक आहे, प्रिपरेशन आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता असणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की एखादी तुम्हाला सोल्युबिलिटी जर विचारलं, सपोज तुमच्याकडे अल्डिहाइड आहे आणि कीटोन आहे आणि असं विचारलंय विच इज मोर सोल्युबल इन वॉटर, तर त्यासाठी काय असणार आहे सांगा, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. एखाद्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट जेवढं जास्त असेल तेवढा तो वॉटरमध्ये कसा असेल, लेस सोल्युबल असणार आहे. लेस सोल्युबल कशामुळे असेल सांगा, आपला वॉटर जो आहे, वॉटर कसा सांगा, पोलार आहे का नॉन पोलार आहे, येस सर पोलार आहे. आणि सपोज मी अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, हे घेतला मी कीटोन सर, त्यानंतर हा घेतला मी काय, अल्डिहाइड सर, ओके. तर ह्यामध्ये बघा आता हा R ग्रुप जो आहे, R ग्रुपचं नेचर कसं असतं सांगा, पोलार का नॉन पोलार,
सर मी हायड्रोकार्बन मध्ये बघितलेलं आहे, हे नॉन पोलार असतं. मग मला सांगा, कधीही ज्यावेळेस आपण सोल्युबिलिटी बघत असतो त्यावेळेस लाईक डिझॉल्व लाईक, बरोबर आहे का? हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. कुठलं? लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे काय की पोलार कंपाऊंड पोलार सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असतात, नॉन पोलार कंपाऊंड नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असतात. मला सांगा वॉटर सोल्युबल आहे, सॉरी पोलार आहे सर, काही जण म्हणतात सर कार्बन बी पोलार आहेच की. हो की आहे की, मग हा पण सोल्युबल असतो ह्यामध्ये. पण जर आर ग्रुप जर जास्त असतील तर मॉलिक्युलर वेट वाढणार आहे, आणि आर ग्रुप जास्त आले म्हणजे नॉन पोलार बनतंय, नॉन पोलार वाढलं म्हणजे पोलॅरिटी कमी होणार आहे बाबांनो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट हे कसं असतं सांगा. अच्छा, हे थोडंसं इथं नाही पाहिजे. बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्यांचं वेट असणार आहे. जेवढं जास्त वेट असेल तेवढा मेल्टिंग पॉइंट जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे. आता ह्यामध्ये जनरली आपण जर बघितलं बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर, सगळ्यात जास्त अल्कोहोल असते, त्यानंतर कीटोन, त्यानंतर अल्डिहाइड, त्यानंतर अल्केन. असं का सर? ह्याचं रिझन आहे, ह्याचं रिझन सांगतो. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल याचं रिझन आहे ड्यू टू एच बॉन्डिंग, ड्यू टू एच बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग, बरं का. त्यानंतर कीटोन आणि अल्डिहाइडचं आपण जनरली सांगू शकतो मॉलिक्युलर मास काय असतं, कीटोनचं जास्त असणार आहे, बरोबर आहे. तर हे झालं आपलं काय फिजिकल प्रॉपर्टीज. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. बघा आता आपण काय करूयात, ह्याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण, ह्याचे काही क्वेश्चन मस्तपैकी. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन आणि त्याचा फिजिकल प्रॉपर्टी याचे आपण क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर बघा. The compound that yields only ketonic compounds on ozonolysis. करा फटाफट करा, स्ट्रक्चर ड्रॉ करा. ब्यूट 2ENE चं स्ट्रक्चर कसं असतं? CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ओके. त्यानंतर पेंट 2ENE चं सांगा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH3. त्यानंतर 2,3 डायमिथाइल ब्यूट 2ENE CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3. थर्ड आहे 2 मिथाइल ब्यूट 2ENE CH3 CH डबल बॉन्ड कार्बन CH3, या ठिकाणी आहे CH3. क्वेश्चन काय वेगळं व्यवस्थित वाचा. कंपाऊंड दॅट इज ओनली कीटोनिक कंपाऊंड्स ऑन ओझोनोलायसिस. आता बघा ह्याचं जर मी ओझोनोलायसिस केलं, इकडं ऑक्सिजन काय बनले रे बाबांनो? 2 अल्डिहाइड बनले का सांगा. CH3 C डबल बॉन्ड OH. ह्याचं जर केलं मी, हा पण अल्डिहाइड बनला, हा पण अल्डिहाइड बनला सर. पण ह्याचं जर केलं मी, इकडे डबल बॉन्ड O लागला सर, डबल बॉन्ड O लागला म्हणजे दोन्हीच्या दोन्ही कंपाऊंड काय भेटले सांगा. CH3 C डबल बॉन्ड O CH3. आपल्याला काय विचारलेले? ओनली कीटोनिक. करेक्ट आन्सर इज सी. करेक्ट आन्सर इज सी असणार. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. हा नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतोय बघा, काय म्हणतोय, काय म्हणणं आहे नेक्स्ट क्वेश्चनचं, काय म्हणणं आहे. IUPAC नेम ऑफ द अक्रायलिक ऍसिड. अक्रायलिक ऍसिड तुम्हाला अक्रायल अल्डिहाइड माहिती का? CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O, या ठिकाणी हायड्रोजन, ह्याला अक्रोलिन म्हणतात, बरोबर आहे. तर अक्रायलिक ऍसिड म्हणजे कसं असणार आहे सांगा मग. CH2 डबल बॉन्ड CH, या ठिकाणी COOH असेल. त्याबर IUPAC नेम कसं देणार नाव आता ह्याला, की माझा सर ह्याच्यामधला जो काय माझा किंग आहे, किंग कोण आहे? ऍसिड आहे. म्हणजे ऍसिडला 1 नंबर दिलाच पाहिजे सर, नाही तर लय अवघड होईल ना. ह्याला 1 द्या, ह्याला 2 द्या, ह्याला 3 द्या. लिहिते वेळेस जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट काय आहे का? नाही, डायरेक्ट वर रूट लिहा. किती कार्बन आहेत? 3. म्हणजे काय येणार आहे? प्रोप. कार्बन कार्बन कसा आहे? डबल बॉन्ड आहे. कुठल्या डबल बॉन्ड, कुठल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? 2 नंबरला. म्हणजे काय असेल? 2EN. आणि 1 नंबरला ऍसिड म्हणजे ओइक ऍसिड. एक तर तुम्ही डायरेक्ट 2EN1 ओइक ऍसिड लिहू शकता, किंवा 2 ओइक ऍसिड असं पण लिहू शकता. बघा कुठं आहे प्रोप 2 इनोइक ऍसिड. प्रोप 2 इनोइक ऍसिड. करेक्ट आन्सर इज फर्स्ट. किती सोपं आहे ना. चला नेक्स्ट बघूयात आपण. फॉलोइंग रिएक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ. सांगा फटाफट सांगा बरं, आत्ताच आपण बघितलेलं आहे, सांगा लवकर.
H2 दिसतोय सर मला, PD दिसतोय सर मला, बेरियम सल्फेट दिसतोय सर मला, आणि असाइल क्लोराईड दिसतोय सर. तुम्ही आता सांगितलं होतं रोझन मून रिॲक्शन असते आणि काय बनलंय सर, अल्डिहाइड बनलंय. म्हणजे काय असते सर, असाइल क्लोराईड घ्यायचा, त्यामध्ये H2 टाकायचं, त्यानंतर PD टाकायचं, त्यानंतर बेरियम सल्फेट टाकायचं आणि मस्तपैकी काय बनतं, अल्डिहाइड बनतं. बनला की अल्डिहाइड. करेक्ट आन्सर काय असेल मग, रोझन मून रिॲक्शन असणार आहे. आताच बघितलं आपण है ना. चला नेक्स्ट बघूयात. हा, ह्या रिॲक्शन मध्ये काय विचारलेले बघा, काय म्हणणं आहे भाऊचं, ऍसिटाल्डिहाइड इज नॉट ऑब्टेन इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. ऍसिटाल्डिहाइड भेटलाच नाही पाहिजे बरं का. ऍसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे तुम्हाला त्याच्या अगोदर है ना. ऍसिटाल्डिहाइड स्ट्रक्चर कसं असतं सांगा बरं. CH3 C डबल बॉन्ड O या ठिकाणी काय असेल, हायड्रोजन. ह्याला आपण ऍसिटाल्डिहाइड म्हणतो. रिॲक्शन बघा काय, ऍसिटाल्डिहाइड इज नॉट ऑब्टेन इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. ओके, तर बघूयात आपण सुरुवात शेवटपासून करूया, डी पासून सुरुवात करूया आपण. काय सर, COCl आहे, ओके सर, H2 आहे, ओके सर, PD आहे, ओके सर, बेरियम सल्फेट आहे. मग काय करायचं आता सर, इथं CH3 पण दिसतोय, COCl दिसतोय, Cl ला काढा, हायड्रोजन लावा. बनला काय सर, सर माझा बनला CH3 C डबल बॉन्ड OH, आणि ह्यालाच आपण ऍसिटाल्डिहाइड म्हणतो. ऍसिटाल्डिहाइडचं कॉमन नेम आहे बरं का. आताच बघा हे रिॲक्शन किती मस्त आहे रे. आताच सांगितले की तुम्हाला अल्काइन आहे सर, H2SO4 आहे, HgSO4 आहे सर. तुम्ही आत्ताच सांगितलं होतं. ह्याचं ऑलवेज काय बनतं सर, अल्डिहाइड बनतं. आणि अल्डिहाइड कुठला असतो, CH3 C डबल बॉन्ड O या ठिकाणी हायड्रोजन. हे पण ऍसिटाल्डिहाइडचं आहे. इथं ओझोनोलायसिस करा सर, हा बॉन्ड ब्रेक केला, इकडे ऑक्सिजन इकडे ऑक्सिजन. सर हे जे बनलंय ना, हे अल्डिहाइडच बनलंय. आणि कुठला अल्डिहाइड आहे, ऍसिटाल्डिहाइडचा आहे बघा, CH3 C डबल बॉन्ड OH. बाकीचा कीटोन आहे की, पण ह्यामध्ये बघा हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे ऑक्सिजन इकडे ऑक्सिजन, हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे ऑक्सिजन इकडे ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड बनेल, ह्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड बनेल, इकडे वेगळा अल्डिहाइड बनेल. म्हणजे तुम्हाला कशामध्ये बनत नाही म्हणले. करेक्ट आन्सर काय असेल तुमचं, ए असणार आहे. करेक्ट आन्सर इज फर्स्ट. चला नेक्स्ट बघूयात. ओके, सांगा फटाफट सांगा, तुम्ही सांगू शकता. बेंझिन आहे सर, COCl आहे, अनहायड्रस लेविस ऍसिड दिलाय सर तुम्हाला. ओके, लेविस ऍसिड दिलाय सर. त्यानंतर ॲरोमॅटिक कीटोन बनलाय सर, म्हणजे फ्रिडल क्राफ्ट. असायलेशन का अल्कायलेशन, असायलेशन आहे सर. करेक्ट आन्सर फ्रिडल क्राफ्ट, असायलेशन. ठीक, चला नेक्स्ट. एवढे क्वेश्चन जरी करून गेलात ना तुम्ही, तुम्हाला असे ॲज इट इज क्वेश्चन याच्यामध्ये बघायला भेटेल बरं का. फक्त क्वेश्चन प्रॉपर सॉल्व्ह करा व्यवस्थित. बघा काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इटार्ड रिॲक्शन. सर तुम्ही आत्ताच सांगितलं होतं सर, इटार्ड रिॲक्शन म्हणजे मिथाइल बेंझिन असतं सर, आणि तुम्ही त्याला म्हणला होतात की टोलिन म्हणतात. बरोबर आहे, यस आपण म्हणतोय टोलिन पण म्हणलं जातं बघा. म्हणजे मिथाइल बेंझिन पण म्हणलं जातं, टोलिन पण म्हणलं जातं, सगळंच करेक्ट आहे. तर बेंझिन म्हणले म्हणजे हे चुकीचं आहे सर, आहे ना. कारण इटार्डमध्ये काय असतं, एकतर मिथाइल बेंझिन असतं किंवा टोलिन असतं, कारण दोघांचं नाव सेमच आहे. बरोबर आहे, सांगा मग काय कंडिशन आता इटारमध्ये. सर आपण CrO2 Cl2 म्हणजे क्रोमाइल क्लोराईड घेतला होता सर. कुठं आहे क्रोमाइल क्लोराईड, सर एकाच ठिकाणी आहे. म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं ए इज करेक्ट आन्सर. क्लिअर, ओके. चला नेक्स्ट बघूयात आपण. हा, नेक्स्ट कुठली आहे आपली बघा, काय म्हणलेलं इथं, रिएजंट युज्ड इन गॅटरमन कोच रिॲक्शन. तुम्हाला सांगितले मी खालची रिॲक्शन होती बघा, है ना सर. एक आपला मस्त बेंझिन होता, बेंझिनच्या साईडला कार्बन मोनॉक्साईड होता, त्याच्यावरती HCl टाकला होता आणि त्यासोबत लेविस ऍसिड घेतला होता. बघा मग कार्बन मोनॉक्साईड आहे सर, HCl आहे सर, आणि लेविस ऍसिड आहे सर. हेच आपली कंडिशन आहे कशाची, गॅटरमन कोच रिॲक्शनची. सांगा पहिली कंडिशन कशाची आहे मग सर. हे कंडिशन असं मला वाटतंय, हे कंडिशन रोझन मूनची असायला पाहिजे. बरोबर आहे, येस. फक्त सोबत H2 पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात आपण. हा, शिफ्ट रिएजंट म्हणलेलं आहे, शिफ्ट रिएजंट. हे तुम्हाला होईल बरं का, केमिकल प्रॉपर्टीज ज्यावेळेस आपण बघूयात त्यामध्ये तुम्हाला शिफ्ट रिएजंट होणार आहे. ओके, तर हे जे आहे बघा शिफ्ट रिएजंट मेनली कशासाठी असतं, हे दिस इज फॉर अल्डिहाइडसाठी असतं, अल्डिहाइडसाठी तुम्हाला होईल पुढे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात आपण. ठीक आहे, आता हे जे काही क्वेश्चन आहेत बघा, इथून पुढचे क्वेश्चन हे आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. कारण इथून पुढचे जे काही क्वेश्चन आहेत आपले, ते कशावरती क्वेश्चन आहेत सांगा. ते आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ
अल्डिहाइड आणि कीटोन ह्यावरती आहेत. क्लिअर आहे बाळांनो. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त अभ्यास करायचा. ठीक आहे. ओके डन.